पुढल्या बातमीकडे। विधान परिषद निवडणूक आणि भाजपनं 11 जागांवर उमेदवार जाहीर केलेत। शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणाच नाहीये। शिवसेनेच्या वाट्याला 4 जागा आहेत, तर राष्ट्रवादी पक्षाला केवळ 2 जागा। या घडीची महत्वाची ही बातमी। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, भाजपनं आपल्या 11 जागांवर उमेदवार जाहीर केलेत, 11 नावांची घोषणा केलेली आहे, पण शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची घोषणाच नाहीये, तर राष्ट्रवादी देखील काहीसा सस्पेन्स पाळताना दिसतीये। निश्चितच लागवी, कारण आपण पाहतोय की 17 जागांसाठी स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत, विधान परिषदेसाठी उमेदवारी जे आहे ती आज निश्चित होण्याची शक्यता आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे तो म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। एकीकडे आपण पाहतोय की महायुतीमध्ये जर चित्र पाहिलं तर महायुतीमध्ये भाजपकडनं 11 उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडनं जी 4 नावं जी आहेत ती अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे एकीकडे ज्या पद्धतीत आपण पाहतोय की रायगड रत्नागिरीच्या जागेवरना रस्सीकेस सुरू होतं, तर दुसरीकडे भरत गोगावले यांचे सुपुत्र यांचं नाव चर्चेत आलेलं आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की महेंद्र दलवी यांच्या देखील कन्येचं नाव जे आहे ते देखील सांगितलं जातंय। आपण पाहतोय की उमेदवारी अर्ज जरी भरला असला तरी मात्र अर्ज मागे घेण्यासाठी 4 तारखेची ही तारीख आहे आणि 4 तारखेपर्यंत युती धर्म पाळावा अशा देखील सूचना शिंदेंनी कोकणातल्या सगळ्याच या उमेदवारांना किंवा नेत्यांना दिलेल्या आहेत। मीनाक्षी, या बातमीविषयी तर आपण बोलणार आहोतच, पण मुद्दा नेमका हा आहे की शिवसेनेला किंबहुना शिंदेच्या शिवसेनेला ताक फुंकून पिण्याची वेळ का आलेली आहे? निश्चितच जो आग्रह होता शिंदेच्या शिवसेनेकडनं तो 7 जागांसाठी होता, पण मात्र दिल्लीत ज्या बैठका झाला आणि त्यानंतर या बैठकीनंतर आपण पाहतोय की 4च जागा ज्या आहेत त्या शिंदेच्या वाटेला आलेल्या आहेत। मात्र या 4 जागांपैकी देखील अद्यापही उमेदवारी जी आहे ती निश्चित झालेली नाहीये, कारण आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी देखील काय नेमके यावरती चित्र पाहायला मिळतात हे अवघ्या काही तासातच चित्र स्पष्ट होतील। पण तुर्तास आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या 2 जागा राष्ट्रवादीच्या वाटेला आलेल्या आहेत ती म्हणजे पुणे आणि रायगड रत्नागिरी। पुण्यामध्ये आपण पाहिलं तर विक्रम काकडे हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर रायगड रत्नागिरीमध्ये सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे हे देखील उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना कुठेतरी युती धर्म पाळला जातो का? ज्या पद्धतीत शिवसेना म्हणजे शिंदेच्या या नुकताच झालेल्या आमदारांच्या बैठकीमध्ये या सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत नेमके काय चित्र असतात हे देखील पाहावं लागेल। 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर नेमकं चित्र स्पष्ट होईल। शिंदेच्या शिवसेनेत महायुतीमधला नाराजीचा सूर अधिक उमटू शकतो, याकरता खबरदारी म्हणून शेवटपर्यंत सस्पेन्स पाळला जातोय का, ही शंका आता निर्माण होतीये। जसं तुम्ही उल्लेख केला तीच या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।